तोच परत जा निजा मंदिरी. पुत्रपती बंधू माताधिक असतल की सदनी विरहो चुक. फक्त पती नाही हं, पुत्र बंधू माता सगळ्यांनाच तुमची काळजी लागून राहिलेली असेल. चिंता पडली असेल त्यासी साध्वींनो जा निज सदनासी. शब्द बघा, साध्वींनो म्हणजे रात्री बेरात्री इकडे आले आहेत पण त्यांच्या चरित्राबद्दल शंका नाहीये अजिबात. साध्वींनो निज सदनाला जा. असे ऐकता वचन वाकडे दुःखित झाले चित्त बापुडे. रुसल्या काही रडू लागती रागाने कोणी थरथरती. व्यक्त होण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी. शठा निष्ठुरा मेघ श्यामा कारण का पुसतोसी आम्हा. कृती आपुली आठवना तू तीच असे या सकला हेतू. अरे तूच आता मुरली वाजवलीस, तूच मुरली वाजवली ना आम्हाला विचारतोयस की आम्ही इथे का आलो. निजकृत्याच्या परिणामांचे दोष लावती अन्य कसे म्हणावे शून्यतयासी. सांग तूच बुधमन्य जय हरी सुखकंदा. सामान्य लोक असं करतात की ते दुसऱ्यांनी माझ्यासाठी काय वाईट केलं आणि त्यांनी हे केलं नसतं तर मी कसं छान केलं असतं असं म्हणून दुसऱ्यांना बोल लावतात. अरे पण तूही असंच करावंस का, तुझ्यामुळे आम्ही इकडे आलोय. आता हे कसं झालंय माहितीये का. पुरुष हिंडतो रानो माळा जास असे की चकवा झाला. मृग मदर मोहित मृगी धावती यात काय त्या दोषी असती. असंच होणार ना, चकवा लागल्यानंतर तो पुरुष तसंच फिरणार, त्याला रस्ता सापडणार नाही. आणि मृगमद आला की त्या मृगी कशा आकर्षित होतात, त्यांचं मन त्यांच्या ताब्यामध्ये राहत नाही. नाचती सूत्राधीन बाहुल्या कधी काय त्या स्वतंत्र झाल्या. कठपुतल्यांना काही स्वतंत्रता असते का, मी काय करावं काय नाही. तशा आम्ही सगळ्या कठपुतल्या आहोत आणि तू आम्हालाच विचारतोस की इकडे का आलात. तसे मोहन अमुचे वर्तन मुळीच नव्हते अमुच्या स्वाधीन. तुझी बासरी येता कानी काम करा तुला पडे गळोनी. प्राण तुझकडे सख्या ओढले शरीर त्याचे मागून आले. शरीराचं आकर्षण नाहीये, तुझी मुरली कानावर आली आणि प्राण तुझ्याकडे पोचले होते, शरीर त्याच्या मागून आलंय आणि त्याच्यामुळे आमचं जे काय झालंय ते तू बघतोयस आणि तूच त्याला कारण आहेस. तूच आणले खेचून येथे आता बोलसी जागे हाते. अरे काय ही तुझी पद्धत आहे. काय दयेचा असे उन्हाळा तुझ्या हृदयी हे गोपाळा. काही दया नाही का तुला आमची. चित्तासी तुझं वाचून देवा ओढ कशाची मुरली. तूच लोटिता दूर जीवाची आस समूळ ही सरली. जय हरी सुखकंदा. काय झालं की परीक्षा घेताय, वाहिवा चालू आहे आणि त्या वाहिवामध्ये तोंडी परीक्षेमध्ये त्या गोपी जी उत्तर देत आहेत ना, त्या उत्तरांनी श्रीकृष्णाची प्रसन्नता वरचेवर वाढतीये की मी ज्यांच्यावर कृपा करणार आहे त्या कृपेला ह्या पात्र आहेत की नाही याची खात्री पटवून घेत आहेत श्रीकृष्ण. पुढे म्हणतायत जीवन रक्षित चार कुडातील नकोच आम्हा रुचते वादळ. तू म्हणतोयस गेहामध्ये जा, तिथे जाऊन काय करायचंय, पुन्हा त्याच संसारात राहायचंय नाही. आता आम्ही त्या संसारातनं बाहेर आलोय. पुन्हा एकदा संदीप खरेंची अतिशय सुंदर कविता आहे. जपत किनारा शीड सोडणे नामंजूर. अनवार्याची वाट पाहणे नामंजूर. मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर रुळणे नामंजूर. माझं आयुष्य माझ्या हातात आणि मी असा कोणत्याही मोहाने इकडे तिकडे जाणारा नाहीये. तसं या म्हणताय आम्ही स्वीकारलंय वादळ हे. आम्ही घर सोडून आलोय, आम्ही संसार सोडून आलोय. त्या संसारामध्ये पुन्हा आता आम्हाला पाठवू नकोस. जीवन रक्षित चार कुडातील. भीती दाखवतोय ना की तुम्हाला जननिंदा सहन करावी लागेल, निबिड कारण आहे, कानन आहे, हिंस्त्र श्वापद आहेत, रात्र झालीये, परत जा. कशाची भीती दाखवतोयस आणि मग घरामध्ये सुरक्षित असो असं म्हणतोयस का. आम्हाला नको. असे असो सुख निवांत गेही वेड लाविते निबिडा राई. वर्षे मधु पियुष कधी विष
घेऊन संगम विरहाचे मोहकमातक उत्कटताही आगळेच सुख हृदया देई. ही ती उत्कटता आहे ना तुला भेटण्याची, ती या सगळ्या सुखांच्या पर्याय. घरामध्ये राहिल्यानंतर जी काही सुख मिळणार आहेत, सुरक्षित आयुष्य, कम्फर्ट झोन, त्या कम्फर्ट झोनमध्ये जे काही सगळं मिळतं ना, त्यापेक्षा जास्त जेव्हा कम्फर्ट झोन सोडून आम्ही बाहेर येतो त्यावेळेस कदाचित काय का येईल माहीत नाही. आपण असं म्हणलं जातं ना, ते जे आपण SIP करतो ना, सगळेजण आजकाल बचत करतात आणि मग त्याच्यामध्ये असं म्हणलंय की तुम्ही जेवढी जास्त रिस्क घ्याल तेवढे रिटर्न्स पण जास्त येऊ शकतात आणि तुम्हाला जर सुरक्षित ठेव करायची असेल तर रिटर्न पण कमी येतील. तसं येते की तुम्हाला घरामधली सुरक्षितता पाहिजे असतील तर रिटर्न पण कमी आहे, पण तुम्ही सगळा संसार सोडून त्या भगवंताच्या चरणी लागलात तर रिटर्न कदाचित जास्त आहे. सदाचार वा रीती भाती स्त्री पुरुषाचे धर्म धरीती. जे असं म्हणतायत की मी स्त्री धर्म पाळणार आहे, मी पुरुष धर्म पाळणार आहे, त्यांच्यासाठी हे सगळे सदाचार रीतीभाती योग्य आहेत. पण भेट तुझी होताच तयांचे काय एवढं तसे कारण साचे. अरे आता आमचं आम्ही राहिलोच नाही, देहावर नाहीच होत, तुझ्या स्वरूपामध्ये आलोय, तर मग आता या सगळ्यांची आम्हाला काय गरज आहे. हे कसं झालंय बघा. नदी नवा हे मिळता सागर. जी डोंगरावरनं उगमापासून येतीये ती रस्त्यातल्या कुठल्याही अडथळ्यांची पर्वा न करता ती सरळ सागराला जाऊन मिळतीये. पण कोणती तरी नदी अशी पाहिली आहे का हो की जी सागराला मिळाल्यानंतर असं म्हणते चला आता पुढे जाऊ, भेटलो सागराला, आता जाऊ दुसरीकडे, अशी कोणतीच नदी म्हणत नाही. तसे आम्ही तुझ्यामध्ये आलोय. कडपा होते पीक खळ्यावर यान निरर्थक गावी येता रीती भाती तशाच आता. एखादं रिकामं वाहन वस्तीला यावं, खळ्यावर कापणी करून ते कडपा जो राहिलेला आहे तो खळ्यावर ठेवावा, अशी आता आमची शरीर आहेत. त्याच्यामुळे या शरीरांच्या रीतीभाती आम्हाला तर लागूच नाहीये. घालितोस तू भय आम्हासी नवल काय याहू न महिसी. आणि आम्ही सगळं देहभान विसरून आम्ही तुझ्यामध्ये एकरूप व्हायला बघतोय आणि तू तू कर्तुम अन्यथा कर्तुम, ज्याला सगळ्यांचं रक्षण करणं शक्य आहे तो तू आम्हाला भीती दाखवतोयस, यापेक्षा कुठलं आश्चर्य असेल. पान झडीचा धाक वसंते लक्ष्मी सांगे दरिद्र येते. म्हणजे जणू काही पानझड कधी होतीये वसंतात, शक्य आहे का नवीन पालवी फुटते, किंवा लक्ष्मी सांगते की माझ्या आशीर्वादाने दरिद्र येईल बरं का, हे कधीतरी शक्य आहे का. तसं तू करतोयस. भूत झपाटील वदती शंकर हेम गर्भ का फिरवी घर घर. जे भूत त्यांचे गण आहेत ते भूत ते काढतील का तुम्हाला भूताची भीती दाखवतील. शंकर तर त्यांचे स्वामी आहेत. हेमगर्भाची मात्रा, अगदी मरायला टेकलेला माणूस असेल तर तो खडखड 2-4 वाक्य बोलून जातो आणि एवढ्यासाठी त्याला पाजवतात ती की त्याचं काय, त्याच्या मनातलं काय ते सगळ्यांना कळलं म्हणजे एकदा बरं, त्यातल्या त्यात त्याची इच्छा पण काय असेल ती कळून जाईल, म्हणजे नंतर बरं पडेल सगळ्या गोष्टींना. एवढं हेमगर्भाचं महत्व आहे. तसं जवळी असता तू भयनाशन काय करीलले आम्हा कानन. कशी काय आम्हाला जंगलाने काही होणार नाही, या वनात आल्याने आम्हाला काही होणार नाही, कारण तू आमच्या जवळ आहेस. परीक्षा पूर्ण होत आली आहे. तव चरणांच्या पुढे सावळ्या मरण ही थरथर कापे. चंद्रांच्या सुख शीतल किरणी देह कधी का तापे. जय हरी सुख कंता. त्यांनी त्यांच्या भावना प्रगट केल्या आहेत आणि त्या किती शुद्ध आहेत हे भगवंतांनी तपासून घेतलेलं आहे. तव भेटी ना होत जोवरी तोवर रमते मन संसारी. असं खरं म्हणजे व्हायला पाहिजे. पण मुख्य म्हणजे भेटच होत नाही, त्यामुळे संसारातनं बाहेर आणलंच जात नाही किंवा येतच नाही आपण. श्रीखंडाने भरता वाटी कोणी झुरे का पिठल्यासाठी. भगवंताची भेट झाल्याच्या नंतर संसारात राहावं का. श्रीखंडाचं भोजन झाल्यानंतर जरा पिठलं भाकरी मिळाली असती, ठेचा तर बरं झालं असतं वाटतं बरं का. 8 दिवस श्रीखंड खाल्लं तर नक्कीच वाटेल, पण खूप भूक लागल्यानंतर श्रीखंडाचं भोजन मिळावं तर नक्की नाही वाटणार. सगळे सोये रे यांची चिंता कशास आता आमच्या चित्ता. पद्म जो पूजी चरणाते
तो शैवल चिखला सहनाते. अतिशय दलदलीच्या तळ्यामध्ये सुद्धा सुंदर कमळं येतात, पण जोवर ते कमळ आपण उचलून भगवंताच्या चरणी वाहत नाही तोवर त्याचं नातं कोणाशी आहे? चिखल आणि शेवाळ. आता कुणाच्या आम्ही नव्हेती, दव जैसे ना लागत हाती. पिता पुत्र माता पती बंधू, शुष्क जाहला मृगजल सिंधू. गोपींचा मोठेपणा. नंतर आपलं काय होतं? चपळपण मनाचे, तोडिता मोडिता मोडवेना, सकल स्वजन माया, तोडिता तोडवेना. आम्ही काही त्यातनं बाहेरच पडत नाही. आणि म्हणून रामदास स्वामींना म्हणावं लागतं, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. दुसरं काय होणार आहे? तर याच्यातून नाही बाहेर पडलं तो अनुदिनी अनुतापे तापलो रामराया हेच होणार आहे. पण त्या म्हणतात, आता कुणाच्या आम्ही नव्हेती, दव जैसे ना लागत हाती. पिता पुत्र माता पती बंधू, शुष्क जाहला मृगजल सिंधू. शंकराचार्यांच्या बरोबरीची योग्यता आहे की नाही? है ना? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. कोणी नाही माझं या जगातलं, मी चिदानंद स्वरूप आहे. हे जे शंकराचार्य म्हणतात त्यांची जी योग्यता आहे ना, ती योग्यता या गोपींची. आणि एकदा आपण हे बघितलं ना तर आपली पण बघण्याची दृष्टी पुढच्या सगळ्या प्रकरणाकडे तेवढीच शुद्ध होते. मणी जसे सूत्रात ओवले, तुझ्यात देवी सर्व मावले. तुझ टाकून मग का घन निळा, पृथकपणे भजणे इतराला. सर्व देव नमस्कार केशवा प्रतिगच्छति. आम्ही केशवाप्रती चालू येतात, तर तू बाकीचे सगळे आम्हाला कशाला दाखवतोयस? काही तूच मोह हरण केलायस. इंद्र तुमचा देव नाहीये, तूच सांगितलंयस. त्याच्यामुळे आम्हाला कळलंय आता की कोणाची पूजा करायची. सोडून या सर्व ही धर्मासी, आलो शरण तुझ्या चरणासी. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, स्वकर्म कुसुमांची गिरा, किंवा असं सांगितलं जातं की तुम्ही स्वधर्मात राहा आणि स्वधर्मात राहून जे आचरण कराल ते शुद्धाचरणच होईल. त्याच्याही पलीकडे गेल्यात या गोपी. आणि म्हणून कोणी पतीची सेवा करत होत्या, कोणी सासूची सेवा करत होत्या, कोणी गायींची करत होत्या, कोणी बाळांना झोपवत होत्या. हे सगळे त्यांच्या त्यांच्या भूमिका होत्या, स्वधर्म होते त्यांचे. ते सगळे धर्म सोडून ते त्यांच्या चरणाशी आले. पण कधी असं येऊ शकतो? काल मी जसं म्हणलं तसं की महालक्ष्मीची पूजा करताना भाव महत्वाचा, पण भाव महत्वाचा यथाशक्ती. आपण पाहिलं की गोवर्धनाच्या खाली सगळे आडवे झोपून नाही राहिले, सगळ्यांनी आपापल्या शक्तीने त्या काठ्या लावल्या. तसं आम्ही सगळं केल्याच्या नंतर आमचा भाव काय आहे हा महत्वाचा. आणि म्हणून त्या सगळ्याच्या वर आम्ही उठलोय की नाही, की आमचा दांभिकपणा हेही महत्वाचं आहे. आता हरिना करी उपेक्षा, घाल येवडी सखिया भिक्षा. पुन्हा आता त्या सांगतायत भगवंतालाच, जे जे कोणी अनन्य चित्ती, नित्य तुझी या स्मरणा करीती. स्वतःच वर्णन आहे, पण मी काय केलं याची जाणीव आहे. म्हणजे सगळं जाणीवपूर्वक केलेलं आहे. सतत स्मरण राहणं हे जाणीवपूर्वक केलेलं आहे, ते तप आहे. तप कशाला म्हणतात? आपणहून जे केलं जातं त्याला तप म्हणतात. आणि जे वाट्याला येतात ते कष्ट असतात. शारीरिक मानसिक त्रास दोन्हीकडे सारखाच होईल कदाचित, पण मानसिक त्रास तपामध्ये नाही, शेवटी आनंद आहे. त्यामुळे तप आणि कष्टांमधला हा फरक आहे. तसं जे नित्य तुझ्या स्मरणाला करतात, म्हणती सर्वदा सुलभतया तू, आम्हा टाळीसी कवण्या हेतू. पान फूल वा पाणी नुसते, तुला अर्पिता प्रसन्न करीते. पदी वाहिले निज देहाही, तरी कसा द्रव तुझसी नाही. आपल्याला माहिती आहे की आपण देहही जेव्हा अर्पण करतो त्यावेळेस ती सगळ्यात मोठं दान होतं, की ज्यामुळे रावणाला शंकर प्रसन्न झाले. की त्याला पूजेला एक कमळ कमी पडलं तर त्यांनी सगळी मस्तकं छाटायला सुरुवात केली होती. हे पाहिल्यानंतर शंकर प्रसन्न झाले होते रावणावर. तसं आम्ही देह तुला अर्पण केलेत आणि तरी तू प्रसन्न होत नाहीयेस. सजलघना समछबी तुझीही, नयने मुख निर्मित कमलाही. कर हे कोमल जणू विसांचे, हे सगळं तुझी एवढी कोमलता आहे. हृदय तेवढे काय शिलेचे. इतका कठोर हृदयाचा कसा झालास रे तू? एवढा सगळा कोमल आहेस आणि तू आम्हाला इतकं कसं काय आमची परीक्षा बघतोयस? मग दुसरी म्हणते त्याचं हृदय खरंच दगडाचं आहे. आपण या विषयीची नकोच शंका,
खराच निष्ठुर हृदयी, हाड वैर अबलासह याचे, छळण्या जन्मा येई जय सुख कंदा. अगं हा अबलानं छळायलाच जन्माला येतो, तुम्हाला माहित नाही का? असाच आहे हा. असो कुणी ती पत्नी माता, बघेन मागे करण्या घाता. कुलटा साध्वी भेद न पाही, द्वेष स्त्रियांचा भरला हृदयी. श्रुती आदरे गाती महती, संन्यासी ही भावे नमती. अशी जी पूजनीय ती जननी याने, ठार मारी निज परशुने. आदिमाय जगदंबा, आणि केवळ जमदग्नीने सांगितलं म्हणून ठार मारली त्यांनी. राजसुखासी लोटून पाठी, वनी कष्टिली जी यासाठी. अग्निदिव्य ही केले असता, मातीस मिळवी पत्नी सीता. आता खरं सांगा, या गोपी बोलतायत का हो? नाही, बुद्धिभेद झालेली आमची मनं बोलतायत. कारण आम्ही जेव्हा हे सगळं वाचतो ना, आमच्या सगळ्या शास्त्रातलं पुराणातलं, तेव्हा आमच्याच मनात असंख्य शंका येतात. तर रामाने सीतेचा त्याग केला याच्याबद्दल तर तेव्हाच्या लोकांनी रामाला कृष्ण दिली नसतील एवढे आपण देतो. असं कसं काय केलं? पण खरं म्हणजे आपला तो अधिकार आहे का? आणि आपल्याला हे तरी माहिती आहे का की सीतेचा त्याग जेव्हा रामाने केला, उद्देश होता रामराज्य स्थापन करण्याचा, तिथला राजा कसा असावा त्याचा आदर्श स्वतः उभा करण्याचा. आणि रामाने सीतेचा त्याग केला त्याच क्षणी त्यांनी पण सगळे राजाचे उपभोग टाळले, कारण तो सीतेशी एकनिष्ठच होता. प्रत्येक यज्ञाला त्याच्या शेजारी सीताच होती, सीतेचीच मूर्ती होती. राजा म्हणून काय त्याला अवघड होतं का अनेक 100 राण्या करणं? बिलकुल अशक्य नव्हतं. त्यामुळे पत्नी सीतेचा त्याग नाही केलाय पती रामाने, राजा रामाने राणी सीतेचा त्याग केलाय. आता हे काही फक्त आपल्याचकडे होतं का हो? पण जेव्हा परदेशात होतो ना, तेव्हा आपण तत्वज्ञानाचा मुलामध्ये येतो, है ना? बरोबर आहे ना? ज्युलियसची जी पत्नी आहे ना, ती सगळ्या अपवादांच्या परे असली पाहिजे, तिच्यावर कोणतेही अपवाद असले नाही पाहिजे. हे जर परदेशातलं आम्हाला मान्य आहे तत्वज्ञान म्हणून, तर आमचं तत्वज्ञान का नाही मान्य? रामराज्य स्थापन करायचं तर ती राणी सुद्धा सगळ्या अपवादांच्या पलीकडे असली पाहिजे. कदाचित तसंही नसेल. ज्या पद्धतीने लवकुशांना वाढवायचं होतं वाल्मिकींच्या आश्रयाला, तोही उद्देश असेल, आपल्याला नाही माहिती ना. आणि जेव्हा आपण त्या लेवलला पोहोचू शकत नाही तेव्हा आपण का बरं त्याच्याबद्दल बोलावं? पण आपली मनं जी बोलतायत ना, ते इथे जणू काही आपणही गोपींच्या तोंडून मनवलंय. आहे कागे वृंदा ठावी, असे पापुडी सुशील साध्वी. लेशही नव्हता अपराधाचा, छळून घेतला जीवतीयेचा. आता ही कालनेमी नावाच्या राक्षसाची मुलगी वृंदा अतिशय कृष्णभक्त, पण आता यवन कुलामध्ये असुर कुलामध्ये जन्माला आली, दानव कुलामध्ये. त्यामुळे लग्न पण दानवाशीच झालं, जालंधराशी. आणि मग जालंधराला इतकी साध्वी पतिव्रता बायको मिळाली, आणि जेव्हा त्यांनी म्हणलं की मला अमर व्हायचं आहे, तेव्हा सगळ्या देवांना माहीत होतं की ही इतकी पतिव्रता साध्वी आहे की हिचं पातिव्रत्य कधी नष्टच होणार नाही आहे. आणि म्हणून देव म्हणाले, त्याला बेडी पण घातली होती ना तिच्याशी एकनिष्ठ राहण्याची. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुझी ही जी पत्नी आहे ना वृंदा, ती जोवर पतिव्रता राहील तोवर तुला मरण नाही. आणि मग जे अत्याचार त्या जालंधरांनी आरंभले की त्याच्यातून देवी पार्वती पण सुटेना. आणि मग पार्वतीने विष्णूंना विचारलं की तुमचं हे काय चाललंय, तुम्ही हे सगळे अत्याचार उघड्या डोळ्यांनी बघणार आहात का? पण विष्णू म्हणले, अहो ती माझीच भक्त आहे, तिला कसं फसवू? त्यामुळे कर्तव्य म्हणून काही आहे की नाही, तर तुम्ही या सगळ्या जगाचा विध्वंस बघणार आहात. आणि म्हणून मग विष्णू जालंधराचं रूप घेऊन, काल जे झालं होतं गौतम आणि अहल्येच्या बाबतीमध्ये, तसंच आज झालं की विष्णूंनी रूप घेतलं जालंधराचं आणि ते वृंदेपाशी पोचले. आणि मग वृंदेचं पातिव्रत्य भंग झालं आणि इकडे शंकरांनी जालंधराचा निपात केला. जालंधराचं मस्तक उडून वृंदेच्याच पदरात येऊन पडलं. आणि त्या क्षणी तिला कळलं की मग हा समोर उभा आहे तो कोण आहे, ज्याला मी माझा पती समजते. आणि मग विष्णूंनी खरं रूप त्यांचं दाखवलं. पण तिला तिचं पातिव्रत्य भंग झालं याचं इतकं दुःख झालं होतं की ती त्या शरीरावर, त्या शिराबरोबर सती गेली. पण सती जाताना तिने विष्णूला शाप दिला. विष्णूला शाप देण्याचं तिच्यामध्ये सामर्थ्य होतं, कारण तिचं पातिव्रत्य.
तिने शाप दिला की तूही दगडासारखा होशील, कारण तू दगडासारखा माझ्याशी वागलायस, माझ्या भावनांचा आदर केला नाहीयेस. आणि विष्णूंनी शाळीग्रामाचं रूप घेतलं. पण ती इतकी उत्कट कृष्ण भक्त होती की त्याच्या पुढच्या जन्मामध्ये तुळस म्हणून जन्माला आली, जिथे तिने स्वतःला जाळून घेतलं होतं, तुळशीचं रोप उगवलं. आणि आपण शाळीग्राम आणि तुळशीचा विवाह करतो. ह्यासाठी करतो कारण ती कृष्ण भक्त होती. पुढच्या जन्मामध्ये ती म्हणाली की या जन्मामध्ये कळत नकळत माझ्याकडून अयोग्य गोष्ट घडली आहे, पण मी तर तुझीच भक्ती करत होते, पुढच्या जन्मात तरी तू पती म्हणूनच मला मिळावास, म्हणजे मी जी तुझी भक्ती करतीये त्याला दुसरा रंग येणार नाही. आणि असं म्हणून ती तुळशी झाली. पण पहिल्या जन्मात काय केलं होतं? आहे का गे वृंदा ठावी, असे बापुडी सुशील साध्वी, लेशही नवता अपराधाचा, छळून घेतला जीवतीयेचा. आता या सगळ्या चांगल्या साध्वी होत्या, पण बाकी काही होत्या. शूरपणखा काटका पूतना, किती करावी गणती, कीव आमची येईल कोठून याच्या निर्दय चित्ती, जय सुखकंदा. हा असाच आहे. हिंस्त्र पशु जीवांना छळती, तळमळता ते हर्षित होती, चौथ्या अवतारीची वृत्ती, आज पुन्हा बघ उसळेवरती. नरसिंह अवतारामध्ये जो उग्रपणा धारण केलेला होता तसा तू उग्र आणि क्रूर झालायस. केली नाना व्रते तुझ्यास्तव, तरी कशी नाही तुझ कीव. कात्यायनी व्रत केलेलं होतं कृष्णासारखा पती मिळावा. यावेळेस आम्ही कृष्णाची भक्ती करतोय, पण पुढच्या जन्मामध्ये कृष्णासारखा पती मिळावा असं व्रत केलेलं होतं. किंवा पुढच्या जन्मात म्हणा किंवा जे काय, तर त्या कात्यायनी व्रताचं फळ म्हणून कृष्णाने त्यांना आश्वासन दिलं होतं की पती रूपामध्ये भेटेल. आणि असं म्हणलं जातं की मधुरा भक्तीमध्ये तो भक्त पत्नी असतो आणि पती तो परमेश्वर. त्या रूपामध्ये मी तुम्हाला नक्की भेटेल हे आश्वासन दिलेलं होतं. जला वेगळी जणू मासोळी, तशी जीवाची तडफड झाली, प्राण विसाव्या हे यदुनाथा, अंत नको रे पाहू आता. शब्दच सरले गहिवरला उर, लोळण घेती प्रभुचरणावर. वर्षपदावर होई साचा, प्रेमळ निर्मळ नयनाश्रूंचा. पवित्र म्हणून पदजा गंगा, समर्थ झाली भवभयभंगा. काय कल्पना आहे? त्यांनी अश्रू ढाळत भगवंताच्या पायावर लोळण घेतली. त्यांच्या अश्रूंनी भगवंताच्या पायाला अभिषेक झाला. त्या इतक्या पवित्र होत्या, तर त्यांचे अश्रू किती पवित्र असतील. आणि ते जे अश्रू भगवंताच्या पायावर पडले, तिथून गंगा आणि गौतमीचा उगम झाला. आणि म्हणून त्या कशा आहेत? भवभयभंगा. त्यांच्यामध्ये स्नान केलं तर आपलं पण सगळं पाप लयाला जातं. अशी एक एक कल्पना पाहिली तर दिवसेंदिवस आपल्याला म्हणजे प्रभुचरणावर लोळण घेता शोकाकुल त्या व्रजरमणी. निशिगंधाच्या कळ्या कोवळ्या, दिसती पडल्या जणू गळुनी. जोगी मधल्या करुण रसांच्या व्याकुळताना वागमती. भासतात की वियोगिनींच्या विलापती विवल पंक्ती. अशी त्यांची सगळी परिस्थिती झाली. आता परीक्षा पूर्ण झाली आहे. पाहून त्यांची अनन्य वृत्ती, मेघ नीळ तो द्रवला चित्ती. मधुरपणाने हसला काना, जीवन लाभे गोपवधूंना. वदेला घवी उठाच लागे, मन तुमचे कळले या रागे. चला खेळूया रास मनोहर, रोशन कागे करू आम्हावर. एकेकीच्या करा धरोनी, बळेच उठवी रथांग पाणी. नृत्य मांडिले अभिनव तेथे, व्रजललनासह त्या व्रजनाथे. व्रजललना व्रजनाथ, त्या सगळ्यांचा तो परमेश्वर जो आहे, पतिरूप परमेश्वर, त्याच्यासोबत त्यांनी नृत्य करायला सुरुवात केली. वाजवित मधुवेणू आपुली, उभा देहुडा श्रीवनमाळी. स्त्रिया नाचती हरिभवताली, कशा? छंदा भवती जणू बहु चाली. आणि अक्षरशः आपणचं जे भाललोचन स्तोत्र आहे ते एकच भाललोचन स्तोत्र मला असं वाटतं 7 रागांमध्ये बसवलं होतं छगन काकांनी.
छंदा भवती जणू बहु चाली. तो छंद इतका सुंदर आहे की त्याच्याभोवताली अनेक चाली बांधता येतील. नाहीतर नवकाव्याला एखादी चाल लावण्याची मारामार होते. इथे एकाच काव्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चाली लावू शकतात, तेव्हा ते काव्य प्रसाद गुणांनी श्रेष्ठ असतं. प्रसन्नता ही हर्षित ऐसे झाले गोप वधूंसी, मना सारिखे घडल्यावर का सीमा आनंदासी. जय हरी सुखकंदा. हरी ठेवणी मग मुरलीला, करी तयासह बहुविध लीला. कधी हुंबरी कधी हमामा, खुलवी झुलवी गाऊन रामा. रामा म्हणजे स्त्री. टिपऱ्या तरत्या काही निराळ्या, झिम्मा खेळे पिटुनी टाळ्या. पिंगा करको पररण घोडा, जीव वधूंचा झाला वेडा. ज्यांनी काल्याचं कीर्तन पाहिलं असेल त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर हे खेळ सगळे उभे राहिले असतील. ज्यांनी पाहिलं नसेल तेव्हा जेव्हा संधी येईल गुरुवंदनामध्ये कधीतरी आपण करू, तेव्हा अवश्य ही संधी घ्या. कुणा कटीसी लपेटून कर, आलिंगन दे प्रेमे निर्भर. आता हे जे आपल्याला असं वाटतंय की हे शारीर प्रेम आहे, त्याची पूर्व पीठिका आप्पांनी नाही भागवतामध्येही सांगितलेली आहे की ह्या गोपी कोण होत्या, त्या शरीरावर नव्हत्याच मुळी. असं म्हणलं जातं की त्या तिथे आलेल्या होत्या, पण त्या तिकडे त्यांच्या घरांमध्ये त्यांच्या पतीची वगैरे सेवा पण करत होत्या. आपण पाहिलं गेल्या ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये की ती जी एका ब्राह्मणाची पत्नी होती, ती म्हणाली देह तुझा आहे म्हणून तू रोडलास, पण माझा प्राण तो तर त्याचा आहे, तो त्याच्याकडे जाईल. आणि मग तिच्या मैत्रिणींना असं दिसलं होतं की ती भगवंताबरोबर नाच करते, ती भगवंताच्या सोबत आहे. तसंच काहीसं इथे झालेलं असेल कदाचित. आपण कोण याच्याबद्दल बोलणार आहे की कसं झालं काय झालं, एक कल्पना करायची. पद टिपित कोणाचे स्मित निज ओठी, भासवीत जणू करी कुस गोष्टी. पदर कुणाचा ओढून काना, गुंतवून दे तरुषा खाना. खट्याळ हासे अडखळताती, कुणा नाचली घेऊन हाती. अशी वेगवेगळ्या प्रकारची क्रीडा त्या व्यक्तीप्रमाणे चाललेली होती. गुंफून बाहूत कोमल बाहू, गुंजित गुज कुंजासी. मंजुल वाचे रमवी अंतर, उधळी सुमकुंजासी. जय हरी सुखकंदा. मग कसं झालं होतं? प्रेमळतेच्या वर्षा माझी, गोपी न्हाल्या जणू वनराजी. भक्तिरसाच्या सुधा सागरी, व्रजांगना त्या झाल्या शफरी. भक्तिरसाचा सुधा सागर, त्याच्यामध्ये या छोट्याशा मासोळ्या झाल्या होत्या. शफरी म्हणजे छोट्या छोट्या मासोळ्या. म्हणजे इतक्या उच्च कोटीची भक्ती असूनही त्या जणू काही स्वतःला मासोळ्या समजत होत्या त्या भक्तिरसामधल्या. हाय परीही छाया कसली, धवल चांदण्यामध्ये उदेली. गोपवधूंची प्रसन्न उज्ज्वल, दृष्टी कशाने झाली चंचल. आता ते गेल्या वेळेस आपण पाहिलं तसं की अत्यंत थोर योग्यतेचे गुरुदेव, पण ते डुकराच्या देहात आले आणि त्याच्या ओघून लागले. तसं या गोपींची योग्यता अतिशय थोर, पण शेवटी मनुष्य जन्मामध्ये आणि इतकं श्रीकृष्णाचा उत्तेजित करणारा स्पर्श त्यांना लाभला आणि जणू काही त्यांची जी दृष्टी आत्तापर्यंत एकाग्र कृष्ण प्रेमावर होती ती शारीर प्रेमावर परत आली. तनुका पतका हरी सहवासी, सावरती अचलही पदरासी. भान न सुटले, भान न राहिले, त्यांच्या पदर आणि ओचांचं त्यांना भान राहिलं नव्हतं. कधी? जेव्हा सगळं मन श्रीकृष्णाच्या ठाई एकवटलं होतं. पण आता काय झालं? जेव्हा पुन्हा देहावर देहभानावर आल्या तेव्हा सावरती अचलही पदरासी, तो पदर गेलाच नाहीये, पण पुन्हा एकदा त्याला नीट करत होत्या, कारण देहाचं भान आलेलं होतं. गोपवधूंची प्रसन्न उज्ज्वल, दृष्टी कशाने झाली चंचल. तनुका पतका हरी सहवासी, सावरती अचलही पदरासी. कानत होती बघता नयने, चापरोखिले त्यावर मदने. इतक्या वेळ श्रीकृष्णाच्या मुखावरनं लक्ष ढळत नव्हतं आणि आता तो प्रेमाने बघतोय, तो लाजून खाली बघताय, कारण देहभानावर आले, त्याच्यामुळे लाजून खाली बघायला लागले. हे कसं झालं? गडूळ जाहले कामे मानस, जसे मिठाने नासे पायस.
कसे हरीसी आता रुचावे, मलिन नासले कुणास भावे. ब्रह्मदेव जेव्हा शंका घेतली त्याला शिक्षा केली, दाखवून दिली त्याची लायकी काय ते. इंद्र जेव्हा उन्मत्त झाला तेव्हा त्यालाही शिकवलं की तू कोण आहेस, दाखवून दिलं त्याला. एवढे सगळे उच्च पद मिळवलेले देव आहेत, तेही जर कधीतरी घसरू शकतात, कधीतरी ते चुकू शकतात, तर ह्या तर बिचाऱ्या मनुष्य जन्मामधल्या गोपी आहेत. तर मग कधीतरी त्यांच्याही मनामध्ये असं येऊ शकतं. पण तितकं आलेलं सुद्धा हरीला खपलं नाही, कारण त्याला असं वाटलं होतं की त्यांच्या उद्धाराची वेळ आता जवळ आली आहे आणि अशा कशा उद्धारापासून लांब चालली आहे, पुन्हा एका देवमनावर आल्या त्या. धरून राधिका संग जाहला गुप्त तदासी रंग, भंग करून रंगात त्या इतर त्या असती राशी दंग, जय सुखकंदा. हे काही कामाचे नाही. आणि तोपर्यंत फक्त राधेच्या नयनांमध्ये हा चंचल भाव आलेला नव्हता आणि त्यामुळे श्रीकृष्णाला असं वाटलं ही राधाच खरी अजून भक्तीमध्ये आहे. बाकीच्या सगळ्या गोपी गेल्या, त्यांच्या उद्धाराची अजून वेळ आली नाही, अजून लांब आहेत. आणि म्हणून श्रीकृष्ण गुप्त झाला राधेला घेऊन. पण काय झालं इकडे, राधेला वाटलं वा माझ्यासारखी मीच, बाकी सगळ्या गोपी दिल्या सोडून आणि मला घेऊन चाललाय. हाय परंतु राधा हृदयी मद कामाची होत चढाई, शुने बनविले जये मुनींना काम जिंकिला जाई कवणा. काय आहे ना, अतिशय उग्र तप करणारे ऋषी मुनी सुद्धा जे असतात ते स्त्रीच्या मोहाने जणू काही कुत्र्यासारखे वागतात. कुत्र्यासारखे म्हणजे ज्यांना काही रीत भार, ज्यांना काही लाज लज्जा राहिली नाहीये असं ते वागू शकतात. असे जर मुनी राहू शकतात, त्यांनाही जर काम जिंकला जात नाही, तर या तर बिचाऱ्या गोपी आहेत, ही तर बिचारी राधा आहे. तिला वाटले मम रूपासी लोलुप हा सोडी इतरासी. इतरांपेक्षा माझं अतिशय सुंदर असं रूप पाहून हा इतरांना, तिला असं वाटलं की माझ्यापेक्षा इतरांपेक्षा मला श्रेष्ठ समजलंय आणि म्हणून माझ्या बरोबर हा आलाय. आता मी दाखवून देते माझ्या रूपाची काय पॉवर येते. नवमीन आता हवा तसा मी, बैल वेसणी म्हणजे कामी. वेसण घातलेला बैलच कामाला येतो, दुसरा कोणी येत नाही. तसं जणू काही मी आता याला माझ्या कामाला लावेल. मग आता ती काय म्हणते, वदे श्याम मी थकले कोमल, उचले ना बघ एकही पाऊल. उचलून घे रे खांद्यावरती, तरीच खरी मजवरची प्रीती. जर शरण येऊन म्हणली असती की भगवंता आता धाव, माझ्यात शक्ती राहिली नाहीये, आता तुला जर पलीकडे न्यायचं असेल तर तूच रे बाबा मला ने, तर कदाचित भगवंताने नेलंही असतं. पण तिने पुढे कंडिशन घातली, तू जर मला उचलून घेतलंस तरच तुझी माझ्यावरची प्रीती खरी. आत्तापर्यंत अनकंडिशनल होतं. असं सांगितलं जातं की भगवंताने एकदा रुक्मिणीला दाखवायचं होतं त्याला की राधिका कशी श्रेष्ठ आहे, तर त्याने पोटात दुखतेचं नाटक केलं. मग नारद अवतरले आणि मग नारदांना विचारलं काय करायचं, तर तिच्या पायाचं एखादीच्या पाणी पाजलं. श्रीकृष्णावर जिचं प्रेम आहे त्याचं पोटदुखी कमी होईल. पण एक लक्षात घ्या, जी कोणी या पायाचं पाणी पाजेल ना तिला 7 जन्म नरकात पडावं लागेल. कोणी श्रीकृष्णाच्या पत्नी कोणी गोपी तयार झालं नाही. राधा म्हणली हरकत नाही, माझ्या श्रीकृष्णाचं जर दुखणं कमी होत असेल तर मला नरकात जायला काही हरकत नाही. तशी ही राधा होती, पण तोवर अनकंडिशनल होतं. आता कंडिशन घातली, तरीच खरी मजवरीची प्रीती. वश होईल तो कसा स्त्रिया ते, इंद्रिय ज्या चाळवू न शकते. बरे वदे हा सुन ऋषिकेशी, उंचावर चढवी ती एसी. घोड्यावर चढायला केदारनाथाला फक्त आधी उंच चढावं लागतं, मग घोड्यावर चढता येतं. तसं तिला उंच चढवलं आणि आता ती त्याच्या खांद्यावर बसणार तर निघून गेली. स्कंदी तेथून बसू पाहते तोच लपे गोविंद, व्हावे लागे फजित जरी का कामे झाला अंध, जय हरी सुखकंदा. आता कृष्ण निघून गेल्यानंतर गोपीनं सावधपणा आला. कृष्ण लोपता सावध गोपी, विरह तयांच्या चित्ता कापी. व्याकुळ पुसती परस्परांना, तुवा पाहिला कागे काना. कुंजलतासी यमुना तीरी, शोधित फिरती कृष्ण मुरारी. जणू काही रामाने सीता कुठे गेली असं वनात सगळ्यांना विचारावं, तसं त्यांनी सुरू केलं.
चिन्हे पाहून हरिचरणासह भाग्यवती ही कोणीतरी अरे ही भगवंताची पावलं आहेत, पण एकट्याची नाही आहेत, अजून कोणाची तरी आहेत. म्हणजे कोणीतरी भाग्यवती भगवंताच्या बरोबर एकांतात गेलेली आहे. अजून मलिनता आहे मनाची. दिसत न राधा तीच असावी, वदती सर्वई धन्य म्हणावी. आम्ही दवडले भाग्य अरे रे, दूषगुणी मन काम विकारे. पण मन राधेचे पवित्र उज्ज्वल, शिव न धजले तया प्रती. मला अजूनही त्याला खात्री वाटतेय की आपण काम विकारामध्ये गेलो म्हणून आपला त्याग केला भगवंतानी, पण राधा अजूनही शुद्ध आहे म्हणून भगवंतानी तिला नेलेलं दिसतंय. प्रेम तिचे निष्काम राहिले, म्हणून हरीने हृदयी धरिले. अशा समजामध्ये होत्या आणि मग स्वतःलाच दोष देत होत्या. क्षणिक सुखाशी लंपट होऊन घात आपुला केला. हाय हाय हे नंद नंदना, धाव आता हा केला जय हरी सुखकंदा. मागील सर्व दोष हरावे आणि म्हणून शरण आल्या परत भगवंताला. पण पुढे जाऊन बघताय, रुदन परी राधेचे ऐकून, नवल करी चित्ती गोपी जन. काय अगे फसविले तुलाही, राधेने त्यालाही दोष दिला. दोष तयाचा अल्पही नाही, मीच मातले वदे राधिका, ओळखले ना जगन्नायका. अगं मीच मनामध्ये वाईट विचार आणला, त्याचा दोष नाहीये, त्यांनी मला इथे टाकून दिलं. मलिन कुटील लव होता अंतर, दूर होतसे मग परमेश्वर. या गोपी आहेत. काय चुकलं हे कळलं, चूक कबूल करण्याचा मोठेपणा आहे आणि ती चूक पुन्हा करणार नाही म्हणून भगवंताला शरण पण जात आहे आणि म्हणून त्या गोपी आहेत. हरीसी निर्मळ हृदये रुचती, वश होई तो शुद्ध प्रीती. भक्ती हवी त्या अव्यभिचारी, हे न परी कुणी घेत विचारी. त्याला व्यभिचारी भक्ती नको आहे. सोमवारी एका देवाला, मंगळवारी दुसऱ्या देवाला, मग तसं करूच नाही का. मला खूप प्रश्न पडला होता. एकदा आपण विचारलं, म्हणलं आपा शंकराचार्यांनी पण सगळ्या देवांची स्तोत्र रचली आहेत, मग अव्यभिचारी भक्तीने का म्हणायचं याला. तुम्ही म्हणताय की एकाच देवाला भजा. प्रत्येक हनुमानाच्या स्तोत्रात तसंच म्हणलंय, दुसऱ्या कोणाला नका करू. शेवटी काय आहे, व्यभिचार मनाने होतो. त्यामुळे तुम्ही नमस्कार कोणाला करताय आणि मनामध्ये काय, ज्या कोणत्या मूर्तीला नमस्कार करताय ते भगवंताचं रूप जर आहे असं मनात जर खरेपणाने आलं तर ती अव्यभिचारी भक्ती झाली. मग तुम्ही देवीला नमस्कार करताय का, शंकराला करताय का, कृष्णाला करताय. दीनोद्धारा हे सुकुमारा, पदनत पावन खल संहारा. अगमल नाशक कुंज विहारी, शोक सागरा मधुनी तारी. गोपीगीत म्हणून प्रसिद्ध आहे की त्या अतिशय करुण भावाने श्रीकृष्णाची आळवणी करायला लागल्या. धाय मोकुलनी रडती गोपी माध, धाय मोकुलनी रडती गोपी माधव हरी गोविंदा. वृक्षलता कवटाळून वदती, दावा गे सुखकंदा जय हरी सुखकंदा. बलानुजा स्मरता तुझ चित्ती, महापातकी उद्धरताती. त्याहून अमुचे पाप भयंकर, गणून दया कान येत तिळभर. बहुत संकटे आली गेली, कुशल आम्ही तव छत्रा खाली. वाचविले या परिमाराया, समयी का त्या वदर यदुराया. इतक्या सगळ्या संकटातनं तू आम्हाला वाचवलं असतं, इथे मारून टाकायला का. आणि तुझ्याही मनामध्ये तुझ्या भाव आहेत. नंद पिता तव म्हणून तयासी, पाताळातून सोडविलेसी. नंदाला जेव्हा नागलोकामध्ये घेऊन गेले होते तेव्हा श्रीकृष्णांनी सोडवून आणलं होतं. नंदाला नेलं का होतं, कारण त्या सगळ्यांना श्रीकृष्णाच्या दर्शनाची आस होती. पण श्रीकृष्ण गेला, तिथून सोडून आणलं. का सोडवून आणलं, कारण वडील होते म्हणून. आणि आम्हाला सोडवत नाहीयेस, दुजेपणाने लोटून देसी, मरणाच्या खाईत अमासी. भाजून काढी हा विरहानल, दावानल तो कितीतरी शीतल. कालिया विष एकदाच नाशी, हे नव मरणे प्रतीक्षणासी. त्यापेक्षा त्या कालियाच्या विषाने मेलो असतो तर चाललं असतं, एकदाचीच मरून गेलो असतो. क्षमा करी रे कुंज विहारी, अंत न अमुचा पारी. चुकलो त्याचा दंड पावलो,
आता पदरी घेई जय हरी सुखकंदा. लक्ष्मी मोहन करीते साची ज्यावर कुरगंडी प्राणांची. मनमोहन ते स्मित तव दावी आस येवडी तरी पुरवावी. तव वचनातून सुधेस पाझर खुळे शशांका म्हणती सुधाकर. प्रभातयांची दाहक होते चक्रवाक हा प्रमाण याते. मृदु कमलाहुनी तव पद कोमला जिथून उगम पावे गंगाजल. हृदयी या अंगार लागला पद ठेवून त्यानी वदयाळा. त्यांच्या सगळ्या अंगावर भगवंतांनी स्पर्श करावा हे जे त्यांना वाटतंय त्याचं भागवतामध्ये फार मोठं सुंदर वर्णन आहे की त्या त्या ठिकाणी का स्पर्श करायचा, कोणते कोणते विकार त्या अवयवातनं येतात असं सगळं वर्णन आहे. आणि म्हणून त्या विनंती करतायत भगवंताला की आमचा उद्धार कर, या सगळ्या विकारामधनं आम्हाला पार कर. कृष्ण कृष्ण म्हणता व्रज गोपी समरस झाल्या हरी स्वरूपी. कुणी कृष्ण मानून स्वतःला तशाच करीती बहुविध लीला. इतक्या कृष्ण रूप झाल्या की स्वतःला कृष्ण मानायला लागल्या. कुणी जाहल्या नंद यशोदा रोधी एक गिरी बनून पयोदा. एक तर गोवर्धन झाली, गोप वासरे असुर सर्पबक होऊन करीती लीला नाटक. उद्देश काय होता? सतत त्या भगवंताच्या लीला आणि त्याचा मोठेपणा आठवावा. चुकून आम्ही त्याला आमच्या बरोबरीचं समजलो आणि आमचं मन विकाराने वश झालं होतं, पण तो किती श्रेष्ठ आहे हे स्वतःच्या मनात आठवावं म्हणून त्याच्या सगळ्या लीलांचं आठवण करत होत्या. प्रेमरसिया परितयांची वृत्ती तन्मय झाली. श्यामल यमुना नयनी बघता पुन्हा स्मरे वनमाली जय हरी सुखकंदा. काही कृष्णाची आठवण करून देणारं पाहू आणि त्यांना कृष्णाची आठवण यावी. अजून निर्दया येत न कीव नकोच आता असला जीव. कृपा तू तरी करी गे यमुने भावा पाशी अमजळीने. यमुनेचा भाऊ यम, यमुने तू तरी आमच्यावर कृपा करेल, तुझ्या भावाकडे आम्हाला घेऊन जा. जगच्चालका हे परमेशा पुरो आमची अंतिम आशा. विहार करी जेथे व्रजनंदन चरण तळीचे कर धुली कड. आता आमची शरीर आम्हाला नकोय, आम्ही शरीर त्यजून देणार आहोत यमुनेमध्ये, पण तू आम्हाला काय कर की जिथे हा भगवंत फिरणार आहे तिथले धुळीचे कण आम्हाला कर. अशा तऱ्हेने धुळीत पडल्या दीन गोपिका देठ तुटोनी जणू सुमकलिका. करुण रवे रडती व्रजनारी दावा नलहत जेवी कुकरी. वणवा लागल्याच्या नंतर एखादं हरिणीचं पाडस, एखादी हरिणी जशी रस्ता न सापडल्यामुळे विवळ होऊन सगळीकडे धावावी तशा त्या ज्या गोपी होत्या त्या शोकविवल होत्या, अतिशय दुःखामध्ये होत्या आणि करुण आवाजामध्ये ते त्यांचं दुःख प्रकट करत होत्या. शोकविवला गोपी जाणून निर्मल नील शरीर दयाघन. मध्ये प्रगटला गोप वधूंचे कुमुदवनी जणू बिंब शशीचे. मागील सर्व अपराध तू क्षमा करावे. आता परदारेसह अथवा रमतो हे पुरुषांच्या बाबतीत जरी म्हणलेलं असलं तरी स्त्रियांसाठी ते तेवढंच खरं आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जेव्हा माझ्याबद्दल काम मनामध्ये निर्माण झाला तिथे त्यांना तोच दोष लागला, परदारेसह जेव्हा रमतो. पण तरीही त्यांनी ते सगळे अपराध माझे क्षमा कर असं म्हणून पश्चातापाने दगदवून माझ्या चरणी जर आलेले आहेत तर आता मी त्यांना प्रसन्न होणार आहे, कारण या अवतारामधलं जे ब्रीद आहे जे नारदांना कबूल केलेले आहे. स्मितहास्याने श्रीकृष्णाचे सचेत झाल्या गोपी. सिंधू उसळला आनंदाचा तुलना त्यान कदापि जय हरी सुखकंदा. पाऊस पडून जाता जेवी उन्हे कोवळ्या सृष्टी हसावी. श्रावणाचं वर्णन. हास्य तसे हे श्रीकृष्णाचे मानस खुलवी व्रजललनांचे. गोपींचे स्फुरले प्रेमाने अंग अंग तव चैतन्याने. तनु पुष्पे वाहिली पदावर खेळले डोळे मुख कमलावर. आताही तेच केलंय, पण आता देहभागावर नाहीये. तनु पुष्प म्हणून अर्पण केले भगवंताच्या चरणी. हरिचरणांचे चुंबन घेती कुणी धरिते हृदयावरती. रान फूल उधळून हरिवर
कोणी झाल्या भजनी तत्पर. रुसवा दावून कोणी म्हणती श्याम किती तव निष्ठुर वृत्ती. वदत हासुनी मग मनमाळी इथेच होतो तुमच्या जवळी. अगं इथेच होतो, तुम्हाला दिसलो नाही. जशी त्या ऋषींची मंद दृष्टी झाली होती धुरानी, खरंच धुरानी झाली होती का? नाही. त्यांच्यामध्ये जे भ्रमाचं पटल चढलं होतं की त्या भगवंताला जाणत नव्हते, हवीर हरी भगवंत असून त्याला प्रसाद देत नव्हते. जशी त्यांची दृष्टी मंद झाली होती तशी तुमची दृष्टी कामाने मंद झालेली होती. तुमच्याच जवळ होतो, तुम्हाला दिसलो नाही. तुम्ही टाकिले मज बघण्याचे पटल घेऊन कुवासनेचे. दिसलो नच केवळ या हेतू धुक्यात जैशा लपती वस्तू. इथेच होतो, कुठे नव्हतो गेलो. जो काय दोष आहे तो तुमचाच होता. शुद्ध बिंब हे प्रेम रवीचे धुके वितळवी सारे. सदैव तुमचा विकलो आहे विकल्प घ्याना दुसरे. जय हरी सुखकंदा. जसं आहे ना की कसाला घाटातनं पहाटे पहाटे जावं, इतकं धुकं असतं कोणत्याही घाटामध्ये जाल मनश्री असली की. पण जसे सूर्यनारायण वर येतात तसं ते धुकं नाहीसं होतं. तसं भगवंताच्या या प्रेमाने, भगवंताने जे खरं स्वरूप प्रेमाचं दाखवलं होतं त्याच्यातनं ही कुवासना नष्ट झाली. आणि भगवंत त्यांना खात्री देत आहे की मी तुमचाच आहे. नवे नवे तुम्हाला विकलो गेले. नाही घरची कवडी दगडी नाही खर्चला दाम. बाईंनी विकत घेतला श्याम, मी तुम्हाला विकला गेलेलो आहे. सुधा मधुर हे ऐकून भाषण देह महान विसरे गोपीगण. सामा विलीनच जाई चित्ती काम विहीना प्रेमळ भक्ती. आता काय झालं माहितीये, शरीरामध्ये ती भक्ती मावेना. मग काय, हे विश्वच माझं शरीर झालंय. विश्व सकलही हरिमय झाले आपणही उरलोन निराळे. अशी जाहली स्थिती तयांची धन्य योग्यता सद्भक्तीची. भेदन उरला द्वैताद्वैती एकच झाली भक्ती अभक्ती. गिळली वृत्ती स्वरूपतेने ऐक्य वितळले प्रेम मुशीने. आपण म्हणतो ना स्वरूपता सलोकता, अशा सगळ्या वृत्तींच्या एक एक वाटा पार करत करत जशी कामोपर्वा त्या पांडुरंगामध्ये विलीन झाली तशा या गोपी जणू काही शरीराने वेगळ्या दिसत होत्या पण त्या भगवंतामध्येच होत्या. जननी भगिनी पत्नी कन्या वहिनी वा ललिता सखी अन्या. विशेष यांच्या प्रेमामधला अनन्यते सहजरी मिळाला. प्रत्येकीच्या प्रेमाची जात निराळी, त्या नात्याप्रमाणे ते प्रेम बदलतं. या सगळ्या प्रेमांचा विशेष घेतला आणि त्याच्यामध्ये जर आपण अनन्यता मिसळली, वरी दिव्यता तपस्विनींची चढली उत्सुकता विरहाची. तरीच गोपींच्या प्रेमासी येईल तुलना करावयासी. इतक्या उत्कटतेने सगळ्या प्रेमांचं जर आपल्याकडे आपल्याजवळ असलं, त्याच्यामध्ये अनन्यता असली, त्याच्यामध्ये दिव्यता असली तर गोपींच्या प्रेमाची थोडी तरी कल्पना करता येईल. हेही खरे नच सत्य पाहता प्रेम असे गोपींचे. गोपी प्रेमा समची बुधो वर्णवेन ते वाचे. जय हरी सुखकंदा. अहो कोणतीही तुलना करायची ना तर शक्यच नाहीये गोपी प्रेमांसारखं गोपींचं प्रेम. प्रेम रसाच्या महासागरी कृष्णचंद्र जणू खुलवी लहरी. रास महा तो सर्वा भुलवी कालही विसरे गती स्वभावी. असं म्हणतात की 6 महिने ती रात्र राहिली आणि 6 महिने यानंतर म्हणजे गोपी जेव्हा खऱ्या भावनेला प्राप्त झाल्या त्यानंतर तो रास 6 महिने चालला. नभात तारा खिळल्या ठाई मृगचंद्राचे मोहित तेही. सहस्त्रनेत्री बघती साची रास क्रीडा भगवंताची. चंद्राच्या रथाचे मृग जे असतात ते थांबून गेले, तेही जायनात पुढे. त्यामुळे सगळं जिथल्या तिथे स्टील एकदम स्टॅच्यू करतो ना आपण, बाकी सगळे पण कृष्ण आणि गोपींचा रास चालू. ज्याचे दर्शनही प्रयास करुनी लाभ, ज्याचे दर्शन प्रयास करुनी लाभे न योग्या प्रती. झाले कुंठित वेद सांख्य चिडले मीमांसका नागती.
वेदांती भ्रमले कणाद दमले ऐसे परब्रह्म ते उल्हासे यमुना तटावर इथे गोपी सवे खेळते. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे पार्वतीश करुणा घनशूल पाणे द्वेष प्रियो न तव कोपी समान बुद्धे. अंगी करोषि भगवन् करलेन्दु सर्पान् किन्निष्ठुरोऽसि वद केवलमस्मदर्थे. गोपाल कृष्ण भगवान की जय. निरोप आला होता. घड्याळाकडे लक्ष द्या. 5 मिनिटं झाला उशीर, पण आज काही पर्याय नव्हता.